आवड असली की सवड मिळते असं म्हटलं जातं आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सतीश खिवरसा. दुचाकी आणि त्याही व्हिंटेज प्रकारातील जमवण्याचा खिवरसा यांचा छंद आहे. खिवरसा यांच्या या छंदाची सुरुवात झाली यामाहाच्या RX-100 या गाडीपासून. पुढे त्यांच्या ताफ्यात BSA ही ब्रिटिश बाईक, लॅम्ब्रेटॉची स्पेशल एडिशन स्कूटर, जगप्रसिद्ध ट्रॅम्प अशा अनेक बाईक्स दाखल झाल्या. माझी पहिली मोटरसायकल आहे यामा RX-100 1987ची. ती आपण कंपनीमधनं डायरेक्ट घेतली होती आणि ती गाडी आजपर्यंत मी माझ्या वापरात आहे. त्या गाडीचं साधारण 3,60,000 किलोमीटर रनिंग आत्तापर्यंत झालं आहे. ती गाडी वापरत असताना मला मोटरसायकलची आवड निर्माण झाली आणि त्यातनं ह्या गाड्या सगळ्या कलेक्शन केल्या. व्यवसायाने इंजिनियर असलेल्या खिवरसा यांनी नुकतीच 1940 मधली एक बाईक तब्बल 2 लाख रुपयांना खरेदी केली आणि अजून 1.5 लाख रुपये ती स्वतःच्या पसंतीनुसार बनवण्यावर खर्च केलेत. गाड्या जमा करणं याबरोबरच त्यांची देखभाल दुरुस्ती देखील खिवरसा तेवढ्याच मनापासून करतात. त्यामुळेच 50 वर्ष जुन्या गाड्या देखील चकाचक दिसतात. या गाड्यांचं मेंटेनन्ससाठी माझ्याकडे सय्यद म्हणून मेकॅनिक आहे. तो रेग्युलर महिन्यातनं एकदा दोनदा जसं आवश्यकता वाटेल. फार मेंटेनन्स या गाड्यांना लागत नाही. एकदा गाडी जर रिस्टोर व्यवस्थित केली तर गाड्यांना काही फार मेंटेनन्स लागत नाही. हे विंटेज गाड्या खिवरसा मोठ्या अभिमानानं मिरवतात, पण या गाड्या मेंटेन ठेवणं मोठं जिकरीचं काम आहे. या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स सहजासहजी मिळत नाहीत. मग त्यासाठी कधी मुंबई, दिल्ली तर थेट युरोप, अमेरिकेपर्यंतही जावं लागतं. आयुष्यात एखादा तरी छंद जोपासावा असं म्हणतात. खिवरसा यांनी हा आगळा वेगळा छंद जोपासला आणि जपला देखील आहे. त्यांचा हा छंद नक्कीच कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल. पुण्याहून नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.